काय सांगणार आहात तुम्ही एवढ्या वर्षापासून म्हणजे बरोबर तुम्ही जुळले होते, काम केले, युवक म्हणून नुकताच तुम्ही राजीनामा दिलेला आहे. कशासाठी काय तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही रिझाईन केलेलं आहे? काय सांगणार? असं आहे, पहिली गोष्ट तर मी असदुद्दीन ओवैसी साहेबांना बघायचो. 2014-15 पासून मी त्यांना बघत होतो. त्यांची जी शैली आहे ती शैली आज इंडियामध्ये कुठे नाही. त्या शैलीला प्रभावित होऊन आम्ही एम आय एम पक्षाचं काम करू, हे करू, ते करू, अशा गोष्टी आम्ही करत होतो. करता करता विद्यार्थी संघटनेचं काम करायचं मला जिम्मेदारी मिळाली. मी महासचिव म्हणून, नवी मुंबईचा महासचिव म्हणून मी 3 वर्ष काम केलं. त्यानंतर मला नवी मुंबईचा जिल्हाध्यक्ष बनवून काम करायची संधी मिळाली होती. नुकतेच 6 महिने झाले होते. म्हणजे माझ्या जीवनात असं झालं की ऍडमिशन घेतलं आणि एक्झाम लागली. तसं आमच्या इथे इलेक्शन लागलं. इलेक्शन लागल्यानंतर मग तिकिटाच्या गोष्टी झाल्या आणि एम आय एम पक्षामध्ये महाराष्ट्राचं जे सर्वात मोठं आणि चांगलं नेतृत्व होतं त्याचं नाव होतं हाजी फारुख शाब्दी. फारुख शाब्दी साहेब यांचं सोलापूरमध्ये चांगलं नेतृत्व होतं. मुंबईचं त्यांना पद मिळाल्यानंतर ते मुंबईमध्ये ऍक्टिव्ह होते. मुंबईमध्ये आम्ही भरपूर कामं त्यांच्या नेतृत्वाखाली केली. तुम्ही पाहिली असाल की आम्ही मराठा आंदोलनामध्ये होतो. जे एम आय एम वरती डाग लागायचा की बाबा हे पक्ष फक्त मुसलमानांचा आहे, त्याच पक्षाने मराठा आंदोलनामध्ये मराठा आंदोलकांना तिकडे जाऊन मदत केली. त्यानंतर दुसरं अमित साटम सारख्या मूर्खपणाने बोलणाऱ्या लोकांनाही जबाब दिला आम्ही. त्यानंतर कॉलेजमध्ये झाला, तिथेही फारुख शाब्दी साहेब गेले. ते माझ्या मते त्यांच्यासारखं नेतृत्व कुठे नव्हतं. लोकांना ज्यावेळी कळालं की फारुख शाब्दी सोडणार आहे त्याच्या 3 दिवस अगोदर मला हे माहिती होतं आणि मला चांगलं आठवतं की मी एका कारमध्ये बसून ते ऐकल्यानंतर मी रडलो होतो की बाबा एवढं चांगलं नेतृत्व आपल्यापासून दूर जाणार आहे, माझ्या पक्षाचं किती नुकसान. माझं पर्सनल नुकसान नाही आहे ह्याच्यामध्ये. आणि दुसरा ह्याच्या व्यतिरिक्त राहिली गोष्ट नवी मुंबई बाबत, तर फर्स्ट ऑफ ऑल मी पॉलिटिक्समध्ये ह्याच्यासाठी माझ्या वडिलांनी पण 30 वर्ष राजकारणात कार्यरत होते. मी राजकारणाला असं मानतो की पॉलिटिकल पार्टी इज अ प्लॅटफॉर्म जिथे आम्हाला काम करायची संधी मिळते आणि आम्ही तिथे काम करतो. जर ती काम करायची संधीच आम्हाला मिळणार नाही तर तिथे राहून माझ्या मते काय अर्थ नाहीये. आणि काही गोष्टी अंतर्गत असतात तर त्या माझ्या मते अंतर्गत राहाव्या असं माझं मत आहे. काय नाराज होते तुम्ही पक्षावरती? नाराज म्हणजे इट्स नॉट माय बिझनेस की मला काही टेंडर हवे होते किंवा काय मला हे हवं होतं, तसं काही नाहीये माझं. तर नाराज तर नाहीये मी एम आय एम पक्षाबद्दल, पण जो पदभार मला मिळालाय, जर या पद्धतीने काम होत असेल पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये, तर असदुद्दीन ओवैसी साहब मैं भी फारूक शाब्दी साहब को सॉरी बोल सकता हूँ बिकॉज मैंने लॉ किया सर, आपको देख के किया था. मैंने हर चीज जो की जिंदगी में, आई एम 28-29 इन द ईयर्स और मैं एक 22-23 साल का था तब से आपको देख के मैं अपनी जिंदगी गुजार रहा हूँ. तर आहे काहीतरी खंत असल्याशिवाय माणूस सोडत नाही. मी माझ्या मते पण आहे, पण मी ते माझ्या अंतर्गत माझा आणि माझ्या पक्षाच्या नेत्याच्या मधला विषय आहे तो, तर मी तो बाहेर बोलणार आहे की समीर शेख लोकांच्या कामासाठी राजकारणात आला आणि तो काय राजकारणात गेलेला नाही. समीर शेख आखरी दम तक लोगों का काम करेगा, करत होता, करणार आहे, काय त्याच्यामध्ये दुमत नाही. पण तुम्ही काम करत असताना कुठेतरी महाराष्ट्र राज्याची जी कमिटी आहे हे कुठेतरी कमी पडते, त्याच्यावरती नाराजी आहे तुमची? नाही, तुमचा प्रश्न योग्य आहे, पण त्याला उत्तर हेच आहे की महाराष्ट्र राज्याची कमिटी आहे ह्याच्यामध्ये किती सत्य नाहीये. तोच प्रश्न आहे ना साहेब. कसं प्रत्येक प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नाहीये. मी एक कार्यकर्ता आहे, मी एक 28 वर्षाचा मुलगा आहे, मी काय बोलणार याच्यामध्ये? 28 वर्ष जर हे असलं, तुम्हाला एवढं मोठं पदभार दिलं होतं, तुम्ही त्याचं दिलं होतं. काय कारण असेल जेणेकरून नवी मुंबईमध्ये मला वाटतं तुमच्याशिवाय आता कोणी? बघा कसं असतं ना, मी एक नवी मुंबईच्या लेवलला मी बोलू शकतो. माझी तेवढी त्यांनी क्वालिटी बनवलेली पक्षाने. नवी मुंबई हा खूप सेक्युलर एरिया आहे. येथे जो क्राऊड आहे तो मिक्स क्राऊड आहे आणि जेव्हा आम्ही पक्षाचं काम करत होतो त्यावेळी पॅनल सिस्टम नव्हता, वॉर्ड सिस्टम होता. जर आम्हाला इथे नगरसेवक घडवायचं, बघा पहिली पायरी नगरसेवक असते, दुसरी पायरी आमदारकी, नंतर खासदारी, बरोबर. ज्यावेळी मला पक्ष बांधणी करायची तर मी माझं फर्स्ट टार्गेट टू बी फाईट फॉर अ कॉर्पोरेटर. तर नगरसेवकाबद्दल जर मी विचार करतो तर माझ्याकडे ते 2 ते 3 वॉर्ड होते. मी काय मोठं आभाळ मला फोडायचं नव्हतं. 2 ते 3 वॉर्डांमध्ये मला काम करायचं होतं. त्यानंतर पॅनल झाला तर समजा 1 किंवा 2 पॅनल मी लढू शकत होतो, तेवढीच माझी इच्छा होती. पण त्या पॅनलला काम करायचं आहे तर माझे वरिष्ठ माझ्यासोबत असले पाहिजेत ना. ते वरिष्ठ तेवढे माझ्यासोबत नव्हते आणि त्या वरिष्ठामध्ये मी फारुख शाब्दींना नाही मोजत, कारण फारुख शाब्दी दिलं नाहीये. आणि एकंदरीत तुमचं किती वरपर्यंत चर्चा झाली की उमेदवारी संदर्भात? तर उमेदवारी संदर्भात तर असं आहे की सर, पहिली गोष्ट कसं असते माहिती का साहेब, तुम्ही ह्या
क्षेत्राचे तुम्ही निरीक्षक आहात, ही गोष्ट ह्या क्षेत्राच्या लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. बरोबर. ही जिम्मेदारी कोणाची आहे की ह्या क्षेत्राचा निरीक्षक हा माणूस आहे. हे कोण सांगणार? महाराष्ट्राचे जे मोठे नेते आहेत ते सांगणार की बाबा तुझ्या जिल्ह्यामध्ये जर तुला पक्ष बांधणीचं काम करा, पद घेणार, त्याची जर तुम्हाला नाराजी वाटेल तर त्याच्यामध्ये माझं हे नाही. आणि पॉलिटिकल पार्टी इज नॉट की पर्सनल डेव्हलपमेंट काय होते ते बघून राजकारण नसतं करायचं. पक्ष आहे, त्याच्या कमिट्या असतात, प्रत्येकाचं मत असतं. पण माझ्या मते आय थिंक मैं बहुत छोटा हूं इसमें, पण माझं मत असं आहे, असं तुम्हाला वाटतं? मलाच नाही कळालेलं आहे. तुम्ही बघा पनवेल हे बघा, नवी मुंबईमध्ये 2 महानगरपालिका आहेत साहेब. पहिली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका आणि दुसरी पनवेल महानगरपालिका. पनवेल महानगरपालिकाला संघटन नसताना तिथे एक नगरसेवक लढलेला आहे. मी जर खोटं बोलतो तुम्ही बघू शकता पनवेल महानगरपालिकेच्या रेकॉर्डला. तिकडे मी त्या नगरसेवकाचं नाव नाही घेणार त्या कॅन्डिडेटचं, पण तो लढला, रेकॉर्ड वरती आहे. मग नवी महाराष्ट्र राज्याच्या कमिटीला असं वाटत असेल की नवी मुंबई मधली जी कमिटी आहे एवढा स्ट्रॉंगली नसेल असं वाटत? अग्री टोटली अग्री. मी तेवढा कॅपेबल नसेल, मी नाहीये ना, का प्रजा नाहीये. तुम्ही चेंज करा ना, तुम्ही प्रेसिडेंट आणा, नेतृत्व दुसऱ्याच्या हातात द्या, किंवा जो नेतृत्व करतोय त्याच्यावरती तेवढा विश्वास करा आणि नेतृत्व द्यायच्या अगोदर हा विचार करा की हा नेतृत्व करू शकतो. भरपूर गोष्टी आहेत साहेब. माझं मत आहे, माझं काम ऍज अ एक ह्युमन बिंग, एका देशाचा नागरिक असताना माझं काम एवढंच आहे, मला लोकांचं काम करायचं. आणि पॉलिटिकल पार्टी इज अ प्लॅटफॉर्म, आणि तो प्लॅटफॉर्म जर मला बदलायची किंवा मला न प्लॅटफॉर्म घेता स्वतःचा प्लॅटफॉर्म क्रिएट करून काम करायची वेळ आली तर ते मी करणार. म्हणजे पुढील वाटचाल तुमचं दुसऱ्या पक्षात वगैरे जायचं का? मी सध्या तर थकलेलो आहे, कारण मला तर असं वाटलं की माझी अंतर्गतच लढाई आहे. मला बाहेर लढायला वेळच मिळाला नाही. अंतर्गतच लोकांना आणि पक्ष सृष्टीला समजा माझे दिवस गेले. तो ओके, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, एवढंच म्हणेन मी.